स्क्रोलवर तुम्हाला जाहिरात, एखादं तूप तब्येतीला चांगलं असतं, तुपाची जाहिरात येते. बदाम तब्येतीला चांगले असतात, बदामाची जाहिरात येते. जाहिरात कशाची येते? जंगली रमी प्याव ना महाराज. जाहिरात कशाची येते? बोलो जुबा केसरी. जाहिरात कशाची आहे? खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार, आप मैं और बाप सोडा. माफी मागणं काय आपल्या स्वभावात बसत नाही. आपण असेच आहे. हम तो ऐसे है भैया, सुधरेंगे नहीं, ऐसेच आहे हम. ज्यांच्या प्रयत्नातनं हा महिला मेळावा होतोय ते कालही आणि आजही आणि उद्याही असणारे खासदार आयुष्यमान राजनजी विचारे दादा आणि सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, वेळ फार कमी आहे, काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत. त्यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, पियुष गोयल यांच्या मतदारसंघामध्ये पत्रकार नेहा पुरव यांना जी दटावणी करण्यात आली, जी धमकावणी करण्यात आली, कुठल्याही व्यवस्थेमध्ये लोकशाहीचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी माध्यमे अत्यंत महत्त्वाची असतात. मात्र माध्यम प्रतिनिधींनाच असे धमकावले जात असेल. माध्यम प्रतिनिधी एक बातमी आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतात. नेहा पुरवची अशी काय चूक होती? नेहा पुरवने एक साधीशी बातमी लावली. पियुष गोयल मासळी बाजारातनं जात होते. मासळी बाजारातनं जात असताना त्यांनी अचानक नाकाला रुमाल लावला. ज्या मतदारसंघात तुम्हाला काम करायचं आहे तिथे जर तुम्ही नाकाला रुमाल लावत असाल तर हा मतदारांचा, ती कष्ट करणारी माणसं आहेत जी रोज तिथे काम करत आहेत, एका अर्थाने तुम्ही त्यांच्या कष्टाचा अपमान करताय. आणि यावरची बातमी जर नेहा पुरव यांनी लावली असेल तर त्याचा उलट आपण काहीतरी चुकलो हे आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे प्रतिनिधींनी. मात्र तसे न करता नेहा पुरवच्या घरात घुसून धमकावण्यापर्यंत जर प्रकार होत असेल तर म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी असण्याच्याही आधी नेहा पुरव ही एक बाई आहे आणि बाई म्हणून मी तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि नेहा पुरव यांच्यावर झालेल्या या धमकावणीचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेस पक्ष अशा आमच्या तमाम महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. आता जरा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर येऊया. हा महिला मेळावा आहे आणि महिलांशीच बोलायचं आहे. का महिलांशी बोलायचंय? कारण या निवडणुकीचा थेट परिणाम हा तुमच्या माझ्यावर होणार आहे. आपल्या सगळ्यांवर हा परिणाम सगळ्यात आधी होतो. कारण गावखेड्यातल्या अजूनही म्हणजे माझ्या आईला जेव्हा मी आत्ता फोन करते आणि काय चाललंय घरी तर ती मला पहिल्यांदा सांगत असते, काय सांगायचं बाई, शेताला काय हे बघ भाव नाही, काय नाही, शेत करायचं तर सगळं अंगलटच येतंय, हे बघ तेलाचा भाव एवढा झालाय, गॅसचा भाव तेवढा झालाय, माणसानं जगावं का नाही जगावं. महागाईचा सगळ्यात पहिला फटका जो बसतोय तो आपल्याला बसतोय हे नीट समजून घ्या. म्हणजे गावखेड्यातल्या बायका आजही घरात जर पोरगा बसलेला असेल तर त्याला सांगतायत, सारखं काय रे घरात बसतोयस, सारखं मोबाईलमध्ये नुसतं असं करतंय बघा, नुसतं बोटाय नुसतं असं करतंय, अरे जा की बाहेर काहीतरी कामधंदा बघ. पण कामधंदा काय आहे? बाहेर गेल्यावर त्याला कुठलीही नोकरीच जर मिळत नसेल, सरकारी नोकऱ्या सगळीकडून ठप्प आहेत. ज्या आयांनी आपल्या पोरांच्यासाठी प्रचंड कष्ट उपसलेत, व्रतवैकल्य केली आहेत की आपलं पोरगं पुढे चालून शिकून काहीतरी नोकरी धंदा करेल, पण त्याच्यासाठी नोकऱ्याच उपलब्ध नाही आहेत, अशा परिस्थितीत आपण करायचं काय? मला बाकी त्या सगळ्या गोष्टींवरती अजिबात जायचं नाही आहे. फक्त मला एक गोष्ट नक्की समजावून सांगायची आहे की जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला धर्म शिकवतात, जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला हिंदू मुस्लिम हे बायफर्केशन करायला लावतात, त्या लोकांना कधी आपण प्रश्न विचारलेत का? माय मावल्यांनो, कालपर्यंत आपण सगळी मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, घिसाडी, पारधी, कैकाडी सगळ्या जाती धर्माची माणसं आपण एकत्र गुण्या गोविंदानं नांदत होतो. आपल्या डोक्यात कधीही जात आली नव्हती. आपली मैत्रीण आपण कधीही जात बघून केली नव्हती. इथे अनेक जाती धर्माच्या बायका बसलेल्या आहेत. असं काही आहे का? जेव्हा ते म्हणतात ना, अरे मुसलमान हमको वोट देने का, मोदी को वोट देने का, मला फार आश्चर्य वाटतं बरं का.
अगदी इकडचेही, म्हणजे ते काय नरेश मस्के, काय प्रताप सरनाईक, नावं घेऊ नयेत अशा लोकांची, पण हे प्रताप सरनाईक किंवा अजून काही काही, ह्या लोकांना जर विचारलं ना की का इलेक्शन लढायचं, तर ते कसं सांगतात, म्हणजे काय मोदीला पंतप्रधान करायचंय. अभि तुला काय मिळालं. मोदीला एक वेळ तुम्ही एकनाथ शिंदेंना पुढे न्यायचे म्हटलं तरी समजू शकते, पण मोदीला पंतप्रधान करायचे आणि आमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे, काय म्हणजे आम्हाला असं काय फायदा होणार आहे, हे म्हणजे लगीन लोकांचं असू देत. हा असंच सगळा प्रकार आहे. कशासाठी आपण करायचं, का करतोय आपण हे सगळं, कधी तुम्ही याचा विचार केलाय का. मला एक गोष्ट आठवते, मी सकाळी कोणाशी तरी शेअर केली बहुतेक. एक माणूस व्रतवैकल्य करत होता, देव त्याला प्रसन्न झाला आणि देवाने विचारले, बोल तुला काय पाहिजे, पण एक लक्षात घे, तुला काय मिळेल माहितीये का, तुला जे काही आम्ही देऊ त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. बघा, तुला जे काही मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. असं म्हटल्याबरोबर माणूस अलर्ट झाला. त्याला असं वाटलं, समजा आपण जर 1 एकर मागितली तर शेजाऱ्याला 2 एकर मिळेल फुकटच. आपण 1 तोळा सोनं मागितलं, शेजाऱ्याला 2 तोळे मिळतील. आपण 1 बिल्डिंग मागितली, शेजाऱ्याला 2 बिल्डिंग मिळतील. आणि त्याचा का बरं फायदा करून द्यायचा. माणसाची वृत्ती काय असते बघा, म्हणजे भूक लागल्यावर खाणे प्रकृती आहे, भूक लागल्यावर खाणे प्रकृती, आपल्यातला अर्ध देणे संस्कृती, पण आपलं खाऊन झाल्यावरही दुसऱ्याचं हिरावून घ्यायचं ही विकृती आहे. समजा असं वाटलं एकनाथ शिंदेंना किंवा नरेश, हे जाऊ दे यांची नावं घ्यावीशी वाटत नाहीत, यांना असं वाटलं की नाही बाबा आम्हाला जायचंय तिकडे, प्रकृती आहे बाबा, त्यांना काहीतरी वाटतंय, नाही मला तुम्ही द्या, किंवा आमच्यातलं काही संस्कृती आहे. आपण शिवसेनेनं तर अनेक लोकांना दिलं, संस्कृती आहे. शिवसेनेने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा, सत्तेचा, लोकशाहीचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवला. पण आपलं खाऊन झाल्यावर सुद्धा तो पक्षही माझाच आहे, चिन्हही माझंच आहे, हे म्हणणं विकृती आहे ना राजे हो. ही विकृती या लोकांमध्ये आली. झालं काय, त्या माणसाला असं वाटलं की आपल्याला जे मिळेल त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला मिळणार आहे. त्याने काय मागावं माहितीये का, काय मागितलं. विकृतीने पछाडलेली लोक कसं नुकसान करून घेतात स्वतःचं. तो म्हणाला, देवा आम्हाला काही नका देऊ, माझा 1 डोळा निकामी करून टाका, माझा 1 डोळा निकामी करा. माझा 1 डोळा निकामी केला की शेजारचे 2 डोळे निकामी होतील ना. ह्याला काय म्हणतात माहितीये का, आमच्या गावाकडच्या भाषेत त्याला लय इरसाल म्हणे. आमच्या गावाकडच्या भाषेत त्याला काय म्हणतात, नवरा मेला तरी चलतंय पण सवत रणकी झाली पाहिजे म्हणतात. सध्या ही सगळी जी गँग तिकडे गेलेली आहे ना, त्यांचं काय चाललंय माहितीये का, काय महाराष्ट्राचं नुकसान व्हायचं ते होऊ दे, काय नुकसान व्हायचं ते होऊ दे, पण आम्ही तर अबे तुझं किती नुकसान होतंय ते बघ की, तुम्हाला कुठं पायपुसणं करून ठेवलंय ते बघा की. माय मावल्यांनो, हे नीट समजून घ्या, आम्ही का लढतोय, आम्ही का भांडतोय. मी वारंवार असं सांगते की एका खासदारकीचा एक नंबर वाढवायचा यासाठी हे इलेक्शन महत्त्वाचं नाही. एक राजन विचारेजी यांना निवडून आणायचंय एवढ्यापुरते हे इलेक्शन मर्यादित नाही. हे इलेक्शन इथल्या जनमानसावर परिणाम करणारं आहे, म्हणून जास्त महत्त्वाचं आहे. ते कसं, उदाहरणार्थ आपल्याकडे वेगवेगळे शैक्षणिक ट्रेड आहेत. समजून घ्या की एक बी फार्मसीचा ट्रेड आहे. बी फार्मसी केलेला साधारणतः एका जिल्ह्यामध्ये 15 कॉलेज आहेत. एका कॉलेजमधनं एका वर्षाला 200 विद्यार्थी बाहेर पडतात. एका जिल्ह्यातनं साधारणतः 15 गुणिले जर 200 म्हटलं तर 3000 विद्यार्थी वर्षाला बाहेर पडतात. म्हणजेच राज्यभरातनं 1 ते 1.25 लाख विद्यार्थी बाहेर पडतात. आता नीट समजून घ्या, बी फार्मसी झालेला जो पोरगा आहे त्याला काम कुठे मिळतंय, त्याला काम मिळतं औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपनीत किंवा स्वतःचं मेडिकल स्टोअर. 1.25 लाख पोरांपैकी फार तर 30 ते 35 हजार मुलं मेडिकल शॉप टाकू शकतात. सगळीच पोरं मेडिकल स्टोअर करू शकत नाहीत. 25 ते 30 हजार पोरं मेडिकल स्टोअर टाकतील. बाकीच्या पोरांनी काय करायचं, तर बाकीच्या पोरांना कदाचित त्यांना औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम शोधावं लागेल. पण परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात औषध गोळ्या बनवणारी कंपनीच नाहीये. हे नीट समजून घ्या की सत्ता असताना सन्माननीय नेते आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला. कशासाठी आणला की इथे जर औषध गोळ्या कंपन्या झाल्या तर बी फार्मसीतनं बाहेर पडणारी जी आमची दरवर्षाला लाखो पोरं आहेत ती पोरं अकोमोडेट होतील, त्या पोरांना नोकऱ्या मिळतील. पण झालं काय, जे सगळे बिचारे मुनीम झाले होते गुजरात्यांचे, जे सगळे
जे सगळे गुज्जूब आहेत त्या मुनिमांनी काय केलं की हा सगळा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्टच अहमदाबादला वळवला. आता काय होईल? जी आमची पोरं जी बी फार्मसी झाली पोरं आहेत ती नोकरी शोधण्यासाठी अहमदाबादला जातील, लॉन्ड्री तिथली घेतील, मेस तिथली घेतील, रूम तिथला भाड्याने घेतील, गेला बाजार लग्न पण 50% तिथेच करून राहतील. म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे ती तिकडची गतिमान होते. महाराष्ट्राचं काय? गुजरात पाकिस्तानमध्ये नाहीये, गुजराती सुद्धा आमचे बहीण भाऊ आहेत. पण हे नीट समजून घ्या की गुजरातचं व्यवस्था बघायला गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा अशी की त्यांनी आमच्या इथे काम केलं पाहिजे. मग आमच्या इथे काम करायचं म्हटल्यावर ते काय म्हणतात? त्यांची ठरलेली टेप असते, ठरलेली टेप. एक तर हिंदू मुस्लिम करायचं किंवा दुसरी टेप काय? मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का? हो ना दादा, चांगली गोष्ट आहे, आमचा भाऊ मुख्यमंत्री झाला, आनंद आहे बाबा. अरे पण शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री व्हायचं इथपर्यंत ठीक होतं. एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांचे लेकरू होतं, ठीक आहे बाबा, तो मुख्यमंत्री झाला, चांगली गोष्ट आहे. एकनाथ शिंदेचे चिरंजीव आता शेतकऱ्याचे म्हणवले जातील का? ते तर मुख्यमंत्र्यांचं पोरग आहे ना. मग ठाण्यातनं किंवा कल्याणमधनं मुख्यमंत्र्याच्याच पोराला तिकीट द्यायचं का? का सर्वसामान्याच्या लेकराने कल्याणमधून उभं राहू नये का? सर्वसामान्याच्या लेकराला उमेदवारी द्या. पण तुमचंच पोरग. बरं हेच सांगतात बरं का, मी माझ्या श्रीकांतला साधं हॉस्पिटल टाकून देऊ शकलो नाही. दादा, तुम्ही तुमच्या पोराला हॉस्पिटल टाकून देऊ शकला नाही, मग महाराष्ट्राच्या पोराला काय देताल तुम्ही? विचार करण्यासारखं आहे ना. काय ही निवडणूक महत्वाची आहे? महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी. म्हणून ही निवडणूक गरजेची आहे. कारण महाराष्ट्राने कधीही आपला स्वाभिमान कुणाच्याही पायाशी गहाण टाकला नव्हता. जेव्हा हे असली नकलीचा वाद करतात तेव्हा अजून माया हो समजून घ्या. जेव्हा कधी म्हणजे अटलजी होते, अडवाणीजी होते, गडकरी होते, मुंडे साहेब होते, आपली जेव्हा जेव्हा युती झाली त्या त्या वेळेला तिकडनं लोक मातोश्रीवर सीट वाटपासाठी आली, आपल्यातलं कुणी तिकडे गेलं नाही. पण आता जे स्वतःला इकडे मोदी म्हणतात, ए हौसले शिवसेना के हमारे साथ जो शिंदे साहब है ये कैसे असली है भैया, इनके पास टेम्बी नाके पर तो कोई नहीं आता है, शाह साहब भी नहीं आते हैं, मोदी जी भी नहीं आते हैं, इनको कुछ मुजरे करने के लिए उधर बुलाते हैं, ये कैसे असली हो गए. मग माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, एकनाथ भाऊ, तुम्हाला तुमच्या पोराचं तिकीट जाहीर करता येत नाही, तुमच्या पोराची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार तुम्हाला नाही, बाकीच्या पोरांची उमेदवारी का यावं, लोकांनी का जावं शिंदेंकडे, ज्यांना स्वतःची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार नाही. असो, आम्हाला त्याच्यावर पण जायचं नाही. आम्हाला मुद्दा वेगळा सांगायचा आहे. मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की इथे जे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्या प्रश्नावर न बोलता ही सगळी माणसं सांगतात की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे. कशासाठी? कशासाठी मोदींना पंतप्रधान करायचे आहे? तर ते म्हणतात मोदी विश्वगुरू आहेत. माय मावल्या हो, नीट समजून घ्या. विश्वगुरू नुसता G20चा कोणीतरी प्रमुख होऊन चालत नाही. या जगामध्ये G20 पेक्षा सुद्धा मोठमोठ्या संघटना झाल्या. सेटो झाली, सेंटो झाली, नाटो झाली, सार्क झाली, हू झाली, युनो झाली, कितीतरी मोठमोठ्या संघटना होत्या. ज्या संघटनांची प्रमुख पदं या देशातल्या एका मातबर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींनी भूषवली होती. आणि त्या इंदिराजींनी नुसती पदं भूषवली नाही तर 1971 साली एक अख्खा बांगलादेश नावाचा देश निर्माण केला होता. पण अडचण काय माहिती आहे का? त्यांनी जाहिराती केल्या नाही. शिंदे साहेबांकडे जाहिरातीला चिकार पैसा आहे, जाहिरात खूप करतायत. आपली अडचण तिथे आहे. माया हो, तुम्ही मोबाईलवर मालिका बघताय की नाही? तुम्ही नेटफ्लिक्स बघताय, तुम्ही ॲमेझॉन बघताय आणि तुम्ही स्क्रोल करताय. तुम्ही जेव्हा स्क्रोल करता, स्क्रोलवर जाहिरात तुम्हाला एखादं चांगलं पुस्तक आहे त्याची सजेस्ट केली जाते का? नाही. स्क्रोलवर तुम्हाला जाहिरात एखादं तूप तब्येतीला चांगलं असतं, तुपाची जाहिरात येते. बदाम तब्येतीला चांगले असतात, बदामाची जाहिरात येते. जाहिरात कशाची येते? जंगली रमी प्याव ना महाराज. जाहिरात कशाची येते? बोलो जुबा केसरी. जाहिरात कशाची आहे? खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार, आप मैं और बैक सोडा. लक्षात येते? जाहिरात वाईटाची होते, जाहिरात चांगल्या गोष्टीची होत नाही, जाहिरात वाईटाची होते. हे नीट समजून घ्या.
की काँग्रेसने कधी जाहिरात केली नाही. तुमच्या माझ्या दंडावर एक धामुक्यासारखा ठिपका आहे बघा. तुमच्या माझ्या दंडावर एक छोटी खून असल्यासारखं कोरीव आहे. काय आहे ते? अरे BCG होतं, गोवर होतं, ट्रिपल होतं, पोलिओ होता, धनुर्वात होता, नारू होता, देवी होती. किती लशी दिल्या काँग्रेसने? 14 लशी दिल्या. 14. पण 14 लशी देऊन काँग्रेसने एकही जाहिरात केली नाही. ह्यांनी किती लस दिल्या? एक. मायबापाच्या इमानदारीनं मी तर पैसे खर्चून घेतली ती लस. एक लस दिली आणि फोटो काढायला सांगितला. लगेच सर्टिफिकेटवर फोटो मोदींचा. कुठं वापरलं माहिती आहे सर्टिफिकेट? आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढताना मागतात ते सर्टिफिकेट, गॅसचं कनेक्शन घेताना मागतात सर्टिफिकेट, पोराला नोकरीला देताना मागतात सर्टिफिकेट, विजा पासपोर्टला लागतंय सर्टिफिकेट, घर घेताना लागतंय ते सर्टिफिकेट. अरे जर कुठेच ते सर्टिफिकेट लागत नव्हतं तर मग 140 गुणिले 100 रुपये, 140 कोटी गुणिले 100 एवढे पैसे सरकारने आमचे का घेतले? माल तो माल, ऊपर से मोदी का ताल. पैसे तर पैसे घेतले, वर जाहिरात पण केली आणि आपल्याला लक्षात नाही आलं. आपण जाहिरातीत कमी पडलो का? नाही. आपण चांगुलपणा जास्त दाखवला. आपण हे सांगत बसलो नाही. जेव्हा ते जाहिराती करत होते, अख्ख्या जागतिक आरोग्य संघटनांनी सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगलं काम जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काम केलं. ज्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये नदीवर प्रेत तरंगत होती, ज्या काळामध्ये गुजरातला प्रेत रस्त्यावर जाळली जात होती, त्या काळामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जात धर्माच्या रीतरिवाजानुसार त्या प्रेताचा त्या इतमामामध्ये संस्कार होत होते. हेही विचार करण्यासारखे आहे की कोरोनाच्या काळात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एवढ्या बल्कमध्ये मृत्यू झाले नाही जेवढे मृत्यू पोस्ट कोरोना काळामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत असताना झाले. मग ते कळव्याचे मृत्यू असतील, ते नांदेडचे मृत्यू असतील, ते संभाजीनगरचे मृत्यू असतील. आणि काय गलिच्छ पद्धतीने त्या भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका बोलल्या. हां, त्या बायका असं सांगायला लागल्या की बायकांना काय आम्ही तोंडात त्यांच्या गोळ्या कोंबायच्या का? माया हो, नांदेडला ज्या मृत्यू झाले ना 30 मृत्यू, त्या 30 मधले फक्त 2 मृत्यू मॅटर्निटीचे होते. बाकी काही सर्पदंशाचे आहेत, काही ट्रॉमा केअर सेंटरमधले आहेत. तिथे औषध गोळ्या वेळेत पुरल्या नव्हत्या म्हणून ते मृत्यू झाले होते. हे नीट समजून घ्या. ही निवडणूक का महत्त्वाची आहे? कारण महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. काय महिलांची अवस्था आहे बरं? मणिपूरमध्ये काल मला कोणीतरी एका वृत्तवाहिनीवर, अच्छा 2 दिवसांनी कळलं तुम्हाला? अच्छा 2 दिवसांनी कळलं तुम्हाला? हो बाबा, मला 2 दिवसांनी एखादी बातमी कळली. पण मणिपूरची बातमी 2 महिन्यानंतरही मोदीजी तिकडे गेले नाही, त्यावर माध्यमे का प्रश्न विचारत नाहीत? विचारला पाहिजे ना प्रश्न की मणिपूरमधल्या ज्या 2 मायमावल्या नागवल्या गेल्या त्यावर का तुम्ही बोलत नाहीत? काय पद्धतीने हाथरस, उन्नाव, कठवा यावर चकार शब्द काढला जात नाही. बिल्किस बानोच्या बलात्कारांबद्दल काहीच बोललं जात नाही. बलात्कारी कुलदीप सेंगरच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जातात. एखादा आमदार खासदारांच्या बद्दल अत्यंत वाटेल त्या भाषेमध्ये बोलतो. आज कोल्हापूरचा कोणीतरी वाह्यात आमदार माझ्याबद्दल बोलत होता. मी त्याच्यावर उत्तर देत नाही, कारण मला असं वाटतं की जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता है. त्यामुळे आम्हाला या लोकांवरती उत्तर द्यावीशी वाटत नाहीत. पण माया हो, महिला सुरक्षेचं काय? आमच्या महिलांच्या सुरक्षेचं काय? की तुम्ही महिलांना कशी काय सुरक्षा देऊ शकाल ते आपल्याला हिंदुत्वाचे पाठ सांगतात. आपल्याला आईला अरे हिंदुत्वाचे पाठ जेवढे आम्हाला कळते त्याच्यानुसार दिवाळीला पहाटे पहाटेच्या वेळेला संस्कार आणि अभंग गाणी, अत्यंत सुगम शास्त्रीय संगीत ऐकायची प्रथा आहे. पण एखादी शिंदे गटातली बाई, पैसे किती जास्त झाले तो, सकाळ सकाळीच पहाटे पहाटे कोणी दिवाळीत गाणं वाजवलं गौतमी पाटीलचं, पाटलाचा बैलगाड, काय गाणं आहे. आणि शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात केलाय राडा. अरे काय गाणं आहे, काय धंदा आहे ही? आणि त्यांनी आम्हाला पाठ सांगायचे संस्काराचे, त्यांनी आम्हाला धर्म शिकवायचा, त्यांनी आम्हाला सांगायचं. अरे कुठल्या धर्माच्या आणि कुठल्या संस्काराच्या गप्पा करताय? मग ते म्हणतात तुम्ही आधी कुठे? अरे मी कुठे होते आणि मी काय होते यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे. मी ईडीच्या भीतीने आलेली नाही, मी सत्तेच्या लालसेने आले नाही. जर महाराष्ट्राचा बाप भाऊ म्हणून आमचे कुटुंब प्रमुख इथे लढत असतील तर महाराष्ट्राची लेक बहीण म्हणून ताकदीनं त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय, म्हणून मी इथे आहे. हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. माया हो, एक नीट लक्षात घ्या. अजून एक गोष्ट, मघाशी मला काही पत्रकार विचारत होते, वहिनी बोलणार आहेत का, वहिनी बोलणार आहेत का?
म्हटलं नाही बाबा, मला नाही वाटत वहिनी बोलतील म्हणून, पण तरीही बघा बाबा काही बोलणार असतील तर. सगळे माध्यम कॅमेरा लावून इकडे वहिनी बोलणार आहेत म्हणून सगळे बाहेर. मी म्हटलं वहिनी, आय एम जस्ट टेलिंग यू, ऑल कॅमेराज आर हिअर, ऑल चॅनल्स आर हिअर, की आपण बोलणार आहात का. वहिनी म्हटलं नाही, मला कशाला बोलायचंय, मी आली आहे फक्त आणि फक्त श्री आणि सौ राजन यांच्यासाठी आली आहे की इथे सगळं व्यवस्थित आहे ना आणि सगळेजण छान काम करतायत ना. फार आग्रह होता विचारे वहिनींचा, म्हणून मी इथे आलेली आहे. मी बोलणार नाही, आम्ही बोलणार नाहीत, हा आमचा संस्कार आहे, हे नीट समजून घ्या. हा आमचा संस्कार आहे, हा आमचा घरंदाजपणा आहे, हा आमचा खानदानी बाणा आहे. ते म्हणतात ना की जो खानदानी रईस होते हैं वो ज़्यादा फड़फड़ाते नहीं है, तुम्हारा लहजा कह रहा है की तुम्हारी रईसी नई नई है. मला वेगळं सांगायची गरज नाही. हे का सांगावं लागतं, हे माध्यमांच्या समोरही आम्ही सांगितलं पाहिजे आणि माध्यमांनाही सांगितलं पाहिजे की जेवढे म्हणून भाजपच्या बायका असतील आक्रस्ताळ्या किंवा सेनेतल्या बायका असतील आक्रस्ताळ्या, या सगळ्या बायकांनी शिवसेनेच्या प्रत्येक महिला नेत्यांवर तोंडसुख घेतलं, त्यांच्या पुरुष नेत्यांनीही तोंडसुख घेतलं. रोज एखादा सेनेचा एखादा मिंदे गटाचा आमदार खासदार आमच्यावर बोलत असतो. कधी कधी माझ्यावर बोलतो, कधी विद्याताईंवर बोलतो, कधी सुप्रियाताईंवर बोलतो. रोज आमच्यावरती गरळ ओकली जाते, वाटेल त्या पद्धतीने बोललं जातं. मला आनंद आहे आणि अभिमान आहे की आम्ही जे खास वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, एकानेही ना शिंदे साहेबांच्या ना शिंदे गटाच्या सोबत गेलेल्या त्या तमाम मिंधे गँगच्या एकाच्याही कुटुंबातल्या बहीण लेकीबद्दल अवाक्षर आम्ही कधी काढला नाही. हा आमचा संस्कार आहे. हे आमचे संस्कार आहेत की आम्ही एखाद्याच्याही बहीण लेकीबद्दल बोललो नाही. अर्थात याच्यात अजून एक गोष्ट ॲड केली पाहिजे की काही असो, झाले 9:45 झाले का, बरं. या सगळ्यांमध्ये आता अमृता वहिनी जरा गपगार बसल्यात, गुणानं बसले आहेत आता, कारण त्यांना आपण लई इज्जतीत तिकडं जाऊन सांगितलंय नागपूरमध्ये. हां, ननंद भावजायचं भांडण म्हणजे दुधा तुपाची उकळी असती. वहिनी मागणं म्हणायचं नाही की लईच बोलला बरं का सुषमा वंश तुम्ही म्हणून. हां, तर म्हणजे सुषमा वंश गप्पच बसतील, पण तुम्ही जरा मर्यादेत राहावा म्हणून. माया हो, का ही निवडणूक महत्त्वाची आहे. डाळीचे भाव आम्हाला भेडसावतात, भाज्यांचे भाव आम्हाला भेडसावतात, गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही घरात बसून देतो. आणि अजून एक, ते जे म्हणतात ना की मुस्लिम परेशान, काय मुस्लिम परेशान होत नाही. असं काही आहे का की मुसलमानाला 1250 रुपये गॅसचे द्यावे लागतात आणि आपल्याला 300 गॅस मिळतोय का. आपल्यालाही 1250 द्यावे लागतात. मुस्लिमाला 200 रुपये किलो तूर डाळ आणि आपल्याला काही 30 रुपये किलो तूर डाळ आहे का. आपल्यालाही 200 रुपये किलो तूर डाळ आहे. ते सगळे प्रश्न, जे प्रश्न इतर कुठल्याही मुस्लिम असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, त्या प्रत्येकाला भेडसावतात. तेच प्रश्न आपल्यालाही भेडसावतात. मग आता काय करावं, तर आता एक गोष्ट करायला लागेल की या इलेक्शनमध्ये जर तुम्हाला प्रत्येकीला वाटते, मी जेवढा अभ्यास करते, मला प्रत्येक मतदारसंघाचा जो मुखोद्गत अभ्यास करते, कल्याण आणि ठाण्याचा क्राईम रेट सगळ्यात जास्त झाला आहे. कल्याण आणि ठाण्यामध्ये जाणीवपूर्वक खोट्या केसेस टाकल्या जातात. आपल्या ओळखीचे PI PSI बसवायचे, PI वर दडपण आणायचं आणि जो आपल्यासाठी काम करतो त्याच्यावरती खोट्या केसेस टाकायच्या. या सगळ्यांमधून आपल्या लेकरांची सुटका करायची असेल, आपल्या लेकरांना सरकारी नोकऱ्या तर नाहीच नाही. आता मोदीच्या गॅरंटीवर ताई फार बोलल्या, त्यावर अजिबात बोलणार नाही, क्योंकि मोदी की गॅरंटी क्या है, जितना बड़ा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री, यही मोदी की गॅरंटी है की ते सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराला सगळ्यात मोठी एंट्री देतात. आपल्याकडे तलाठी भरती झाली माया हो, तलाठी भरतीला लेकरांनी अर्ज भरले. किती मार्काचा पेपर होता. इकडे आमच्या जयश्री ताई बसलेल्या आहेत कोपऱ्यात, नाणार प्रकल्पासाठी लढणाऱ्या. किती मार्काचा पेपर होता ताई. 200 मार्काचा. किती मार्क पडले माय. 214, 212. यही मोदी की गारंटी है. 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला, यही मोदी की गारंटी है. ह्या सगळ्यातनं जर सुटायचं असेल, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, हे 3 प्रश्न या निवडणुकीत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत की आम्ही महागाईचे चटके सहन करतोय. त्या सिलेंडरवर बसणाऱ्या ज्या काकू होत्या त्या आम्हाला दिसत नाहीत आजकाल कुठेच. त्या कुठे गायब आहेत की. त्या ज्या भाजपच्या आक्रस्ताळ्या बाई होत्या, त्या कुणाला तरी चपलेनं मारायची भाषा करत होत्या, त्या आता मिठ्या मारत त्यांना लाकडाच्या पाटावर चेअरमनच्या ताटामध्ये हाब्रेडचा घास तुला भरविते असं म्हणत त्या तिकडेच आहेत. त्या काहीच बोलायला तयार नाही आहेत. ही सगळी माणसं जर बघितली तर आत्ता महागाई,
बेरोजगारी आणि महिला सुरक्षा यावरचा एक कन्स्ट्रक्टिव्ह प्लान आम्हाला कोण देऊ शकतं, तर निश्चितपणे एक आश्वासक नेतृत्व म्हणून आदित्य उद्धव साहेब ठाकरे. आता हे परत एकदा सांगितलं पाहिजे आणि माध्यमांच्या समोर सांगितले पाहिजे की कुणीही, मला आनंद आहे की एकही माणूस आदित्य दादावर हा आरोप नाही करू शकणार की तुम्हाला सगळं आयतं मिळालंय, कारण राखेतनं पक्ष उभा राहतोय. पुन्हा एकदा फिनिक्स सारखी पक्ष भरारी घेतोय आणि हा पक्ष उभा करताना ज्या पद्धतीने मेहनत घेतली जाते, ज्या पद्धतीने ते आपला वेळ देत आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांच्या साठीचा आश्वासक चेहरा म्हणून जर ते पुढे येत असतील आणि त्यांच्यासोबत जर आदरणीय पवार साहेबांचे, आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद असतील, तर निश्चितपणे ते ही लढाई फार यशस्वीपणे पार पाडतील. आपण सगळ्यांनी आपला लेक, आपला भाऊ म्हणून आता सोबत राहण्याची गरज आहे. महिला शक्तीवर अजून माझ्याकडे फार वेळ कमी असल्यामुळे मी घाईघाईत सगळे मुद्दे घेण्याचा प्रयत्न करते, पण आपल्या सगळ्यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. आणि हो, इथे अजून उमेदवारच ठरत नाहीये त्यांचा. मस्केंनी म्हणायचं प्रताप सरनाईक माझ्यासमोर कुणीच नाही, आणि प्रताप सरनाईकांनी म्हणायचं नाही नाही त्यानं कोट शिवला असला तरी उमेदवारी मलाच मिळणार आहे. अजून ज्यांची उमेदवारी सुद्धा तय झालेली नाही, उमेदवारी सोडा जागा त्यांना मिळणार आहे की नाही हेही त्यांना माहीत नाही. त्या जागेसाठी त्यांना दिल्लीचे वाट बघावे लागते. त्या लोकांकडून आपण अजिबात डिमोरलाइज व्हायचं कारण नाही. मी जे म्हटलं की हे फक्त जाहिरात आहे, जाहिरात तशी दाखवली जाते, पण नीट समजून घ्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ताकदीनं लढत आहेत, तमिळनाडूमध्ये हे शून्य आहेत, केरळमध्ये यांना कुणी एंट्री देत नाही, आंध्र कर्नाटकची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. तिकडे दिल्लीमध्ये केजरीवालजींची यांना भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकलेलं आहे. तेजस्वी यादव शड्डू ठोकून आहेत. म्हणजे एकूण जर सगळं वातावरण बघितलं तर भाजपा 200 सुद्धा पार करू शकत नाही. हा जो सगळा फुगा जाहिरातीचा दाखवला जातोय तो फक्त आणि फक्त जंगली रमी पे आओ ना महाराज सारखा खेळ आहे, याच्या पलीकडे काही नाही. आपण ताकदीनं एक गोष्ट नक्की करूया माया हो, की निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी एक नंबर झोकात साडी घालायची. एक नंबर झोकात साडी घालायची, दणक्यात आयटीत बाहेर पडायचं आणि डंके की चोट पर सांगायचं मशालीला दिलं रे, मशालीला, मशाल भेटली पाहिजे, मशाल. ताकदीनं सांगायचंय काय, आपकी बार भाजपा तडीपार, आपकी बार यस, मशाल पेटली पाहिजे. कारण दणकट हात सोबत आहे, विजयाची तुतारी वाजवायला लोक आतुर आहेत. मशाल अन्यायाविरोधातली पेटूया आणि आपल्या सगळ्यांनी जे काही आणि कुणाच्या भावना दुखावणार नव्हते हे पुन्हा वेगळं सांगायला नको. तरी पण काही वाईट वंगाळ वाटला असेल तर तुम्हाला माहिती आहे माफी मागणं काय आपल्या स्वभावात बसत नाही. आपण असेच आहे, हम तो ऐसे है भैया सुधरेंगे नहीं, ऐसेच है हम. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू सो मच. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.